हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, जी आपण शिवण क्लासची जी सिरीज चालू केली आहे, फ्री शिवण क्लास, स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवायला शिका. तर या सिरीजचा आज 34वा दिवस आहे. तर बघा, यामध्ये आज आपण कटोरी ब्लाऊजचे पेपर पॅटर्न कट करणार आहोत. आणि आपण या अगोदर देखील कटोरी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग केला आहे. पण तो साधा ब्लाऊज आपण कटिंग केलाय आणि स्टिचिंग देखील केलाय. पण आता या पेपर पॅटर्न वरून आपण अस्तरचा ब्लाऊज कसा स्टिच करायचा, त्यानंतर आपल्या बॅक साईडला आपण जी बॅक साईड आहे त्याला आपण पान गळा किंवा मटका गळा देखील घेणार आहोत. तो कशा पद्धतीने घ्यायचा ते आपण सविस्तर बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर चला, इथं बघा मी कार्डशीट पेपर घेतलाय. हा कार्डशीट पेपर जो आहे तो माझ्याकडनं बंद बाजू आहे म्हणजे फोल्ड आहे, आणि इकडनं जो आहे तो ओपन बाजू आहे. तर यावर बघा, आपला बॅक आणि फ्रंट दोन्ही पण आपले सोबतच ड्राफ्टिंग आणि कटिंग होणार आहे. तर इथं बघा, आता तुम्ही देखील कार्डशीटच पेपर घ्यायचा आहे असं नाही, तुम्ही न्यूज पेपर देखील घेतला तरी काही हरकत नाही. पण तुम्हाला जे मेजरमेंट ते स्पष्ट दिसावा त्यासाठी मी इथं कार्डशीट पेपर घेतला. तर चला, आता आपण स्क्रीनवर तुम्हाला मी मेजरमेंट देईल. त्यामध्ये दिसेल की आपल्या 38 साईजच्या कटोरी ब्लाऊजची आपण कटिंग करणार आहे. तर त्यामध्ये बघा, अगोदर आपण शोल्डर घेणार आहे 38 साईज साठी 5.5 इंच. तर ही बंद बाजू आहे, हा बंद बाजूकडून आपण मेजरमेंट टाकणार आहे. तर इथून मी घेते 5.5 इंच शोल्डर. 5.5 इंच शोल्डर घ्यायचे 38 साईज साठी. मी चार्ट तुम्हाला लिहून दिले, कोणत्या साईज नुसार गळा रुंदी आणि शोल्डर त्यानंतर मोंढा कसा घ्यायचा हे चार्ट मध्ये सविस्तर लिहिलंय. तुम्ही ते बघितले नसेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे, नक्की जाऊन चेक करा. त्यानंतर बघा, इथं गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. तर मी इथं गळा रुंदी घेतली 2.5 इंच. त्यानंतर बघा, आपल्याला मोंढा घ्यायचा आहे. तर जिथून आपण शोल्डरचं मेजरमेंट टाकलं तिथून आपल्याला टेप असा ठेवायचा आणि मोंढ्याचं मार्किंग करायचंय 5.25 इंचावर. हे बघा, इथं 5.25 मार्किंग केली. त्यानंतर इथून देखील आपण एक चेक करून घेऊ 5.5 इंच. हे बघा, चेक केलं. त्यानंतर आपल्याला हे जे मार्किंग आहे ते स्केलने असं जोडून घ्यायचंय. बघा, स्केलने जोडलं. त्यानंतर बघा, ही जी मार्किंग आहे यावर आपल्याला आता छातीचं मार्किंग करायचंय. तर 38चा चौथा भाग काढायचा आहे. तर चौथा भाग कशा पद्धतीने काढायचा, त्यानंतर छातीची घडी कशी काढायची हे देखील मी तुम्हाला त्या चार्ट मध्ये सविस्तर लिहून दिले. तर बघा, 38चा चौथा भाग येईल 9.5, आणि 9.5 मध्ये आपल्याला शिलाई मार्जिन प्लस करायची 2 इंच. तर आपल्या जे मेजरमेंट आहे म्हणजे जी छातीची घडी आहे ती किती येईल, 11.5. तर हे बघा, इथून मी 11.5 वर छातीची घडी टाकते. 2 इंच शिलाई मार्जिन घेतली. 38चा चौथा भाग होतो 9.5, त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घेतली म्हणजे आपली छातीची घडी झाली 11.5. तर इथून बघा, इथून देखील 5.25 आपण जो मोंढा घेतलाय त्याचं मेजरमेंट इथे टाकून घेतलंय, म्हणजे आपलं जी लाईन आहे छातीची ती खाली वर होऊ नये, त्यासाठी सरळ यावी त्यासाठी मी असं मार्किंग करून घेतलंय. बघा, मार्किंग केलं. त्यानंतर आपल्याला उंचीचं मार्किंग करायचंय. इथून टेप ठेवायचा आणि ब्लाऊजची उंची घ्यायची. तर ब्लाऊजची उंची किती आहे आपली, ब्लाऊजची उंची आहे 13.5. तर बघा, तुमची जशी हाईट असेल त्यानुसार ब्लाऊजची जशी उंची असेल तुम्ही ती कमी जास्त करू शकता. जशी मी घेतली तशीच तुम्हाला घ्यायची, काही हरकत नाही. कस्टमरचं जसं ब्लाऊज असेल त्यावर त्यांनी जे मापाला ब्लाऊज दिले असेल, जशी उंची असेल तशी घेतली तरी काही हरकत नाही. आता माझी 13.5 आहे, तर मी तर 14.5 मार्किंग करते. बघा, इथे देखील पुढे एक सेम मार्किंग करून घ्यायची 14.5 वर. 2 मार्किंग करून घेतला म्हणजे आपली जी लाईन आहे ती सरळ येईल, त्यासाठी आपण अशी मार्किंग करून घेतली. बघा, तिथे मी अशी मार्किंग करून घेतली. त्यानंतर बघा, ही कोणती लाईन आहे, तर ही आपली कमरची लाईन आहे. तर इथं आपल्याला मेजरमेंट कोणतं टाकायचंय ते म्हणजे कमरचं. आपली कमर किती आहे, 30 इंच आहे. किती कमर, 30 इंच. तर 30चा चौथा भाग किती होईल, 7.5 इंच. तर कमरचा देखील चौथा भाग कशा पद्धतीने काढायचा ते देखील आपण बघितले. तर बघा, आता आपली कमर आहे 30, 30चा चौथा भाग म्हणजे 30 ला भागिले 4 करायचं म्हणजे किती येईल, 7.5. इथे 7.5 वर एक मार्किंग केली. त्यानंतर बॅक साईडला आपण टक्स घेत असतो, त्यामुळे टक्सचं मार्जिन घेतली मी 1 इंच आणि आपलं शिलाई मार्जिन घेतली 2 इंच. जे आपण छातीत 2 इंच प्लस केलंय, कमरमध्ये देखील सेम 2 इंच प्लस केलंय. तर इथं बघा, आता तुम्हाला जर असं मेजरमेंट टाकायचं नसेल तर तुम्हाला काय करायचंय,
सेम जेवढं छातीचं आहे तेवढं देखील मेजरमेंट तुम्ही इथे घेतलं तरी काही हरकत नाही. हे बघा, आता छातीचं मेजरमेंट किती येतं तुमचं, इथं 11.5. इथं तुम्ही 11.5 घेतलं तरी काही हरकत नाही. आणि तुम्हाला असं देखील मेजरमेंट टाकायचं असलं, जो कमर आहे तिचा चौथा भाग टाकायचा असं जरी टाकलं तरी काही हरकत नाही. तरी इथे मी मेजरमेंट टाकून घेतलंय. आता आपण असं इथं जोडून घेऊ. बघा, कमर आणि छातीचं जे मार्किंग आहे ते आपल्याला जोडून घ्यायचंय. आता एवढं आपण मार्किंग टाकून घेतली, त्यानंतर आपल्याला इथून बघा आता मोंढ्याची मार्किंग करायची. तर मोंढ्याची मार्किंग कशी करायची, ते इथं बघा, बॅक साईडचा जो मोंढा असतो तो 1.5 इंचावर मार्किंग करायचा असतो आणि फ्रंट साईडचा जो असतो तो 1 इंचावर मार्किंग करायचा असतो. हे बघा, तुमची साईज कोणती पण असू द्या, मोंढ्याचं जे मेजरमेंट असेल ते सेम असेल. बॅकचा 1.5 इंच, फ्रंटचा 1 इंच. त्यानंतर हे बघा, आपण अगोदर जे मोंढ्याचा आकार आहे, शेप, तो देऊन घेऊ. इथे मी कार्डशीट पेपर फिरवून घेते. बघा, इथे मी असं कार्डशीट पेपर फिरवून घेतलाय आणि इथं आता मोंढ्याचा जो आकार आहे तो इथे मी असा हातानेच ड्रॉ करते. बघा, इथे मी हाताने मोंढ्याचा जो आकार आहे ड्रॉ केला. त्यानंतर बॅकचा देखील सेम, बॅक आणि फ्रंटचा दोन्ही मोंढ्याचे जे आकार आहे ते बघा अशा पद्धतीने देऊन घेतले. त्यानंतर आपण पुन्हा कार्डशीट पेपर जसा होता तसा ठेवू. त्यानंतर आपल्याला आता बाकीचे मेजरमेंट घ्यायचे, ते म्हणजे आता पुढचं मेजरमेंट घेऊ आपण पुढच्या गळ्याचं. तर बघा, इथून जी गळारुंदी टाकली 2.5 इंच, तिथून मी आता असं पुढच्या गळ्याचं मेजरमेंट घेते. तर पुढचा गळा किती आहे, 5.5 इंच आहे. अर्धा इंच प्लस करून इथे मी 6 इंचावर मार्किंग करते. आता अर्धा इंच प्लस का केलं, कारण गळ्याची जी उंची आहे ती वरतून आपण घेतली, पण इथून आपल्या शोल्डर जॉईंट साठी अर्धा इंच जाणार आहे, त्यामुळे आपण 5.5 आहे अर्धा इंच प्लस करून घेतले. समजलं. त्यानंतर बघा, इथे जेवढी गळारुंदी सेम आपण तेवढी इथे घेऊ, म्हणजे 2.5 इंच. त्यानंतर बॉक्स बनवून घ्यायचा आहे आपल्याला. ते मी असा बॉक्स बनवून घेते. बघा, त्यानंतर पुढचा जो गळा आहे तो आपला राऊंड आहे, ते तुम्ही फ्रेंच पाहून हाताने जरी दिला तरी काही हरकत नाही. तुम्ही असा फ्रेंच पाहून राऊंड गळ्याचा जो शेप आहे तो इथे ड्रॉ केलाय. बघा, ड्रॉ केला. त्यानंतर आपल्याला आता पुढचं मेजरमेंट टाकायचं, ते म्हणजे क्रॉस पट्टीचं. तर हे बघा, आता कमरच्या साईड म्हणजे फिटिंगची जी साईड आहे तिकडनं आपण एक 2.5 इंचावर मार्किंग करू आणि एक इकडनं देखील सेम एक 2.5 इंच आणि एक 3.5 इंच अशा 2 मार्किंग करायच्या. एक बघा, गळ्याच्या साईडनी जे मार्किंग आहे एक 2.5 इंचावर करायचं आणि एक 3.5 इंचावर करायचं. आणि जे फिटिंगच्या साईडनी आहे मोंढ्याच्या साईडनी बघा इकडं, तर एक 2.5 इंचावर करायचं. आता हे 2.5 इंचाचं दोन्ही 2.5 इंचाला जॉईन करू. बघा, इथे जॉईन केलं. त्यानंतर क्रॉस पट्टीला आपल्याला शेप द्यायचा आहे. क्रॉस पट्टी ही सरळ नसते, थोडी अशी क्रॉस जसा तिचा शेप असतो. तर बघा, इथे फ्रेंच कर्वने मी क्रॉस पट्टीचा जो शेप आहे तो ड्रॉ करते इथं. तर बघा, अशा पद्धतीने क्रॉस पट्टीचा शेप मी इथं ड्रॉ केलाय. त्यानंतर बघा, आपल्याला आता इथं कटोरीचं मेजरमेंट टाकायचं. तर आता बघा, मी ब्लाऊज वरून मेजरमेंट घेतले. तर ब्लाऊज वरून 38 साईज साठी कटोरी त्यांची आहे 6.5, तर मी इथं 6.5च घेणार आहे. हे बघा, कारण कस्टमरला ते ब्लाऊज आहे ते व्यवस्थित बसतंय, त्यांनी जे सांगितलंय त्याच पद्धतीने आपण चेंजेस काही करायचे नाही. जर कस्टमरनी सांगितलं हा ब्लाऊज मला फिटिंगला व्यवस्थित बसतोय, तुम्ही यानुसारच शिवा, तर आपण तसेच मेजरमेंट घेऊन शिवायचे, बाकी काही त्यामध्ये ऍड करायचं नाही. समजलं. आता मी मी इथं ब्लाऊज वरून मेजरमेंट घेतले, त्यामुळे क्रॉस पट्टी आहे ते सॉरी आपली कटोरी आहे 6.5 इंच, इथे 6.5 इंचच मी कटोरीचं मेजरमेंट टाकलेलं. बघा, इथून देखील 6.5 घेतलं. त्यानंतर बघा, हा जो पुढचा मोंढ आहे, हे बघा, हा म्हणजे फ्रंट साईडचा जो मोंढ आहे, तर तिथून आपल्याला टेप असा ठेवायचा क्रॉस मध्ये आणि इथं 2.5 इंचावर मार्किंग करायची. बघा, इथे मी एक 2.5 इंचावर मार्किंग केली. त्यानंतर इकडनं बघा, गळ्याच्या साईडने 1 इंचावर मार्किंग करायची. असे मार्किंग करून घेतली. त्यानंतर आपल्याला इथे जे आहे पण असं लाईन ड्रॉ करू. त्यानंतर तुम्ही हाताने जरी शेप दिला तरी काही हरकत नाही, किंवा बघा इथं असं फ्रेंच कर्वनी देखील सेट केला तरी काही हरकत नाही. इथे मी फ्रेंच कर्वनी असा जो आकार आहे तो सेट करते. बघा, तर बघा, इथे मी जो आपला
कटीचा जो आकार आहे तो असा इथे देऊन घेतलाय. तुम्ही हाताने जरी दिला तरी काही हरकत नाही. आपण आता जे कटोरी ब्लाउजचं जे मेजरमेंट आहे ते आपण एवढं असं ड्राफ्टिंग केलंय. आता आपण हे जे आहे कट करून घेऊ. तर आता हे कसं आहे डबल फोल्ड आहे म्हणजे बॅक पार्ट देखील आपल्या यामध्ये ड्राफ्ट झालाय आणि फ्रंट पार्ट देखील. तर अगोदर आपण काय करू, इथून मी सुरुवात करते कटिंगला. तर बघा क्रॉस पट्टीकडून कट करून घेते. जसं मार्किंग आहे तसंच आपल्याला कटिंग करायचंय. त्यानंतर इकडनं देखील त्यानंतर बघा हा जो मोंढा आहे बॅक साईडचा तो कट करू म्हणजे आपला बॅक पार्ट आहे तो बाजूला होईल. त्यासाठी अगोदर मी बॅक साईडचा जो मोंढा आहे तो कट करून घेते बघा इथे. तर बघा बॅक साईडचा जो मोंढा आहे तो मी कट करून घेतलाय. आता बघा हे डबल फोल्ड म्हणजे आपलं बॅक आणि फ्रंट दोन्ही सोबतच ड्रॉइंग झाली. आता आपण ही जी लाईन दिसते फोल्डिंगची ती कट करू म्हणजे आपला बॅक पार्ट बाजूला होईल आणि फ्रंट पार्ट बाजूला होईल. तर बघा इथे मी असं कटिंग करून घेतलंय. तर कट केलं त्यानंतर आता बॅक पार्ट बाजूला ठेवला आणि आता हा फ्रंट पार्ट आहे. तर यावर अगोदर आता मी क्रॉस पट्टी कट करून घेतली. इथून बघा जशी मार्किंग आहे त्याच पद्धतीने मी क्रॉस पट्टी देखील कट करून घेतली. क्रॉस पट्टी कट झाली त्यानंतर हा मोंढा आणि पुढचा गळा हा कट करायचा आहे आपल्याला. तर मी मोंढा कट करून घेते. बघा जसा मार्किंग आहे त्याच पद्धतीने कटिंग करायची आपल्याला, काही चेंजेस वगैरे करायचे नाही त्यामध्ये. तर बघा मोंढा कट केला त्यानंतर पुढचा जो गळा आहे तो देखील कट करून घेऊ आपण. पुढचा गळा कट केला त्यानंतर जो कटोरीचा शेप आहे तो आपण इथून कट करून घेऊ. तर इथून मी कटोरीचा जो शेप आहे कट करून घेते बघा. तर बघा अशा पद्धतीने आपण कटोरी ब्लाउजचे सर्व पॅटर्न कट करून घेतले. आता आपल्याला कटोरी वाढवायची. तर ही पॅटर्न मी बाजूला ठेवते, फक्त कटोरी घेते. इथं बघा तर इथं बघा आपल्याला कटोरी जी आहे ती वाढवून घ्यायची. त्यासाठी मी दुसरा असा कार्डशीट पेपर घेतलाय. त्यावर बघा आता हा चौकोन बघा इथं असं तुम्हाला दिसत असेल. तर इथं बघा हा जो कोपरा आहे यामध्ये ही जी आपली कटोरी ती अशी आपल्याला ठेवायची बघा, अशी क्रॉस मध्ये. आता ठेवली त्यानंतर आपल्याला जशी आहे तशी अगोदर ड्रॉइंग करून घ्यायची ती, म्हणजे जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची. इथं बघा मी मार्किंग करून घेते जशी आहे तशी, कुठेही काही वाढवायचं नाही, जशी तशीच आपल्याला मार्किंग करायची. हे बघ अशा पद्धतीने आपण जी कटोरी आहे ती मार्किंग करून घेतली. आता ही जी कटोरी ती आपण आता बाजूला ठेवू. तर बघा तर कटोरी आपण कार्डशीट पेपरवर वाढवायची. तर मार्किंग करून घेतली. जी मूळ कटोरी ती मार्किंग केली. आता कुठून किती वाढवायची तर बघा इथून जे आहे ते आपल्याला 1.5 इंच घ्यायचे. त्यानंतर तर सॉरी इथे जे आहे ते आपलं 1.5 इंच येत नाही. तर पुन्हा आपण मी ड्राफ्टिंग करून घेतली. तर बघा दुसऱ्या बाजूने मी ती कटोरी आहे जी मूळ कटोरी ती ऍज इट इज जशी तशी ड्रॉ करून घेतली. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर बघा आता आपल्याला इकडनं जे आहे ते 1.5 इंच वाढवायचे. इथे मी 1.5 इंच वाढवलं. त्यानंतर इकडे देखील सेम 1.5 इंच वाढवायचंय आपल्याला. त्यानंतर इथून बघा अर्धा इंच वाढवायचंय गळ्याच्या साईडने. त्यानंतर इकडनं देखील अर्धा इंच वाढवायचं. आता हे वाढवलेले जे आहे गळ्याच्या साईडने ते आपण अगोदर इथं असं जॉईन करून घेऊ बघा या मार्किंगला. जॉईन केलं
त्यानंतर हे जे अर्धा इंच आहे तर ते आपल्याला इथे ह्या 1.5 इंचाला जॉईन करायचे. तर इथं असं अर्धा अर्धा इंच घेते. तर त्यानंतर इकडं वाढवून घ्यायचं. आता हे वाढवलं त्यानंतर बघा इथून इथपर्यंत आपल्याला सेंटर घ्यायचं. तर इथून बघा असं ठेवायचं टेप. त्यानंतर आपल्याला इथून फोल्ड करायचं ते आणि इथं मार्किंग करायचं. म्हणजे या कटोरीचा सेंटर काढायचा. सेंटर काढला, सेंटर पासून 1.5 इंच आपल्याला खाली मार्किंग करायचं. मार्किंग केलं त्यानंतर हे जे मार्किंग आहे, हे बघा हे मार्किंग हे इथे जॉईन करायचं या 1.5 इंचाला आणि हे देखील सेम इथे जॉईन करायचं. बघा अशा पद्धतीने जॉईन करून घेतलं. आता आपण मूळ जी कटोरी ती वाढवून घेतली. आता आपण कट करून घेऊ. इथून बघा मी कट करायला सुरुवात करते. आता जसं मार्किंग केलं तशीच आपल्याला कटिंग करायची. तर बघा इथं आपण अशी जी कटोरी आहे ती वाढवून घेतली. त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, जे कटोरीचे दोन्ही टोक आहेत ते एका वेळेस ठेवायचे. बघा हे असे. तर बघा हे जे आपले व्यवस्थित म्हणजे जुळत असतील, कुठेही कमी जास्त होत नसेल तर आपली जी कटोरी ती व्यवस्थित आपली ड्राफ्टिंग आणि कटिंग झाली. तर अशा पद्धतीने आपण कटोरी वाढवून घेतली. तर बघा आता आपल्याला बाही कट करायची. तर बाही अगोदर आपल्याला ड्राफ्टिंग करावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, बॅक साईडचा मोंढा आणि फ्रंट साईडचा जो मोंढा आहे त्याचा जो मोंढ्याचा राऊंड आहे तो चेक करून घ्यायचा. इथं आपण अगोदर मोंढ्याचा जो राऊंड आहे तो चेक करून घ्यायचा. इथं बघा आता हा फ्रंट साईड आहे. इथं वरतून अर्धा इंच सोडून द्यायचंय कारण ते शोल्डर जॉईंट साठी जातं अर्धा इंच. आणि इथून आपल्याला हा जो मोंढ्याचा राऊंड आहे असं चेक करायचा आहे. तर हा किती येतोय आपला 10.15 इंच. किती येतोय 10.15 इंच. तर मी इथे ठेवून देते. फ्रंट साइड जी आहे ती आपली 10.15 इंच आहे आणि बॅक साइडचा आपण चेक करून घेऊ. इथं बघा इथून देखील अर्धा इंच सोडून द्यायचंय. शोल्डर जॉईंट साठी जातं अर्धा इंच. आणि इथून आपण जो आहे मोंढ्याचा राऊंड असं चेक करून घेऊ. तर हा किती येतोय आपला 10 इंचाला एक लाईन कमी किंवा 10 इंच देखील धरून घेतला तरी काही हरकत नाही. 10 इंचाला एकच लाईन कमी तर आपण 10 इंच धरून घेऊ. तर इथं बघा फ्रंटचा येतोय 10.15 आणि बॅकचा आलाय 10 इंच. तर इथं मी दुसरा कार्डशीट पेपर घेतली. इथं बघा कार्डशीट पेपर घेतलाय मी. ही फोल्ड बाजू ही जी आहे ही बंद बाजू ही बघा ही जी आहे बंद बाजू आपल्याला ती अशी ठेवायची. त्यानंतर ही जी आहे ती ओपन बाजू. या बंद बाजू आपल्याला बाहीचं मेजरमेंट टाकायचंय. तर बाही किती आहे आता आपण बाही जी आहे ती अस्तरची कटिंग करणार आहे. तर इथं बघा इथून आपल्याला बाहीचं मेजरमेंट टाकायचंय. तर बाहीचं मेजरमेंट किती घेणार आहे मी 5.5 इंच बाही तर 6.5 इंचावर मार्किंग करते. बघा इथं 6.5 इंचावर मार्किंग केली. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, हा जो टेप आहे तो असा फोल्ड करायचा आणि इथं मार्किंग करायचं कॅप हाईट साठी. समजलं. तर कॅप हाईट साठी मार्किंग केलं त्यानंतर आपल्याला जो बॅक साईडचा जो आपला मोंढ्याचा राऊंड होता तो इथं टाकायचा आहे. तर आपल्याला इथून टेप असा ठेवायचा आणि बॅक साईडचा जो मोंढ्याचा राऊंड आहे तो किती आपला 10 इंच. इथं 10 इंचावर मार्किंग केली. त्यानंतर आपण शिलाई मार्जिन किती घेतली 2 इंच. तिथं आतमध्ये 2 इंचावर एक मार्किंग केली. मार्किंग केली त्यानंतर स्केलने आपण ही जी मार्किंग आहे ती जोडून घेऊ. बघा इथे देखील सेम जोडली. त्यानंतर बघा ही जी 2 इंच आहे ते आपल्याला इकडे असं क्रॉस मध्ये जॉईन करायची. हे बघा अशी क्रॉस मध्ये लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर या लाईनचा आपल्याला सेंटर काढायचं. इथून असा टेप ठेवायचा, तो फोल्ड करायचा आणि सेंटर वे मार्किंग करायची. मार्किंग केली. या सेंटरच्या मार्किंग पासून पुढे 1 इंचावर एक मार्किंग करायची. त्यानंतर इथून बघा 1 इंच आणि 1 पाऊण इंच अशा 2 मार्किंग करायच्या. त्यानंतर इथून देखील
2 इंच मार्किंग करायची. तिथून 5 इंच खाली एक मार्किंग करायची. अशी मार्किंग केली त्यानंतर आपल्याला जो बाहीचा शेप आहे तो आता इथं आपण देऊन घेऊ. ही जी मार्किंग केलेली असते त्याने आपल्याला बाहीचा शेप द्यायला सोपं पडेल. त्यासाठी बघा अशी मी मार्किंग केली, त्यावरच आता बाहीचा जो शेप आहे तो इथे ड्रॉ करते. ड्रॉ केला त्यानंतर आता हा झाला बॅक साईडचा. आता आपण फ्रंट साईडचा ड्रॉ करू. तुम्ही फ्रंट साईडचा देखील ड्रॉ करून घेतली बघा. बघ बॅक आणि फ्रंट असे दोन्ही पण आपण आहेत जे बाहीचे आकार आपण ड्रॉ करून घेतले. आता आपण काय करू, जे मोंढ्याचे राऊंड आपण मोजून घेतले होते ते यावर ठेवून चेक करायचे. आता बॅक साईडचा जो आहे तो बॅक साईडच्या बाहीचा आकार दिलाय आपण, त्यावर आपण चेक करू. तो किती आला होता बॅक साईडचा मोंढ्याचा आपला 10 इंच. इथे बघा 10 इंच एक मार्किंग केली. त्यानंतर फ्रंट साईडचा किती आला होता 10.25 इंच. इथे मी असं फ्रंट साईडचा जो बाहीचा आकार आहे त्यावर ठेवून ते चेक करून घेतली. बघा इथे इथे 10.25 इंच. म्हणजे दोघांमध्ये फक्त 2 लाईन इतका फरक आहे. समजलं. त्यानंतर आपल्याला इथं दंडघेर टाकायचा आहे. तर दंडघेर किती आपला दंडघेर आहे आपला 6.5 इंच. किती बाहीचा जो दंडघेर आहे तो आहे 6.5 इंच. इथं 6.5 इंच एक मार्किंग करते. त्यानंतर आपल्याला पुढे शिलाई मार्जिन घ्यायची. तर ती किती घेणार आपण 2 इंच, कारण आपण ब्लाऊज मध्ये पण 2च इंच घेतली आणि इथे देखील 2च इंच घेऊ. त्यानंतर हे दोन्ही मार्किंग आहे यामध्ये सेंटर आपण इथे जॉईन करू. बघा अशा पद्धतीने जॉईन केलं. त्यानंतर आपली बाही आता ड्राफ्टिंग झाली. आता आपण जशी आहे तशी आपण कट करून घेऊ. इथे मी कटिंग करून घेते. बाई आता आपण कट केली. बॅक साईडचा जो आकार आहे बाहीचा तो कट केला. आता हा फ्रंट साईडचा जो आकार आहे तो कट करून घेऊ आपण. इथे बघा जसा मार्किंग आहे त्याच पद्धतीने आपण फ्रंट साईडचा जो बाहीचा आकार आहे तो देखील कट करून घेतलाय. अशा पद्धतीने आपण जे अस्तरची बाही ती कट करून घेतली. आता बघा कटोरी ब्लाऊजचे जे पॅटर्न आहे सर्व ते आपण कटिंग करून घेतले. तर इथे बघा हा आहे आपला बॅक पार्ट. त्यानंतर ही जी आहे ती आपली बाही. त्यानंतर हा फ्रंट पार्ट आहे. क्रॉस पट्टी आणि ही आहे आपली कटोरी. तर बघा अशा पद्धतीने आपण जे कटोरी ब्लाऊजचे जे पॅटर्न आहे ते सर्व कार्डशीट पेपरवर कट करून घेतले. आता हेच पॅटर्न ठेवून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अस्तर आणि ब्लाऊज पीस व कशा पद्धतीने कटिंग करायची ते स्टेप बाय स्टेप पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.